नमस्कार श्रोते हो. पुरोगामी विचारमंच नाशिक यांच्या वतीने आज राष्ट्रमाता जिजाऊच्या जयंती दिनानिमित्त जन्मोत्सवानिमित्त 12 जानेवारीच्या पूर्वसंध्येला म्हणजे आज 11 जानेवारी रोजी एक माझं व्याख्यान आयोजित केलं. त्याबद्दल सर्वप्रथम पुरोगामी विचारमंच नाशिक या सर्वांच्या टीमचं मी हार्दिक आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. मित्रहो, आज राष्ट्रमाता जिजाऊच्या जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं. महाराष्ट्रातून अनेक जणांचे मला मोबाईल आले, अनेक मित्रांनी यासाठी शुभेच्छा दिल्या. हे सर्व करत असताना ज्या ठिकाणावरतून आज मी आपणांना फेसबुक लाईव्हमध्ये आपला सर्वांना संबोधित करतो आहे ते ठिकाण आहे प्राध्यापक नामदेव दळवी सरांची लिटल किंग्स इंग्लिश स्कूल. खरं तर इथं मिळतं संस्काराचं लेणं आणि संस्कृतीचं देणं ही टॅगलाईन असलेली ही शाळा जिजाऊच्या आणि सावित्रीबाई फुलेंच्या विचारांचा वारसा जोपासत पुरोगामी विचाराच्या बीज रुजवत ही शाळा ही संस्था या वसमत शहरामध्ये काम करते आहे. परंतु या शाळेचा लौकिक महाराष्ट्रामध्ये सर्वदूर आहे. आदरणीय प्राध्यापक नामदेव दळवी सर शाळेचे संस्थापक, संस्थेचे संस्थापक आणि त्याचबरोबर शाळेचे प्राचार्य मुख्याध्यापक गोविंद दळवी सर या दोघांनी अतिशय सुंदर पार्श्वभूमी अगदी जिजाऊ आणि सावित्रीच्या मूर्तींसह या ठिकाणी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल त्यांचेही मी या ठिकाणी सुरुवातीलाच धन्यवाद व्यक्त करतो. लाईव्हमध्ये मला वाटतं आत्तापर्यंत बरेच जण आले असतील. प्रत्यक्ष सुरू करायला काय हरकत नाही. नमस्कार, मी राजा गंगाधरराव कदम, राहणार माझं गाव इथं जवळच थोरावा आहे, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली. सध्या ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी गंगाप्रसादजी अग्रवाल गेल्या 2 वर्षापूर्वी त्यांचं निधन झालेलं आहे. हैदराबाद मुक्ती लढ्यामध्ये निजाम आणि रझाकाराच्या विरोधात सशस्त्र क्रांती करणारे एक नेतृत्व आणि पुढे चालून या वसमत नगरीचे पहिले नगराध्यक्ष राहिलेले आणि राष्ट्रसेवा दल, सर्वोदय, गांधी, विनोबा, जयप्रकाश यांच्या चळवळीमध्ये काम करत करत सर्वोदयचं राष्ट्रीय अध्यक्षपद भूषवणारे, वर्ध्याच्या सेवाग्रामचे अध्यक्षपद बरेच वर्ष भूषवणारे आणि आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत अगदी वयाच्या 96व्या वर्षापर्यंत तरुणाला लाजवेल अशा पद्धतीनं त्यांनी काम केलं. त्यांचा वारसा चालवत असताना त्यांच्या कार्याचा वारसा चालवण्यासाठी ते आणि त्यांच्या जीवनात साथ देणाऱ्या अर्धांगिनी स्वर्गीय सौ भागीरथाबाई गंगाप्रसादजी अग्रवाल यांच्या नावानं आम्ही एक ट्रस्ट सुरू केलेला आहे आणि त्या ट्रस्ट चॅरिटेबल ट्रस्टचा सचिव म्हणून मी सध्या कार्यरत आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये सिंचन विभागाचे आपले जे सहसंचालक म्हणून राहिलेले आहेत दिमा मोरे सर, त्यांनी सिंचन व्यवस्थेमध्ये महाराष्ट्राची प्रगती किती आहे, महाराष्ट्राची ध्येय धोरणं काय आहेत, महाराष्ट्राच्या सिंचन व्यवस्थेचा आवाका किती आहे आणि लोकसहभागातून आपण त्याच्यामध्ये किती भरीव वाढ करू शकतो याचा एकंदरीत अभ्यास केला आणि या महाराष्ट्र शासनाच्या सिंचनाच्या चळवळीमागे, सिंचनाच्या योजनांमध्ये लोकांचा सहभाग वाढावा यासाठी त्यांनी सेवानिवृत्तीनंतर एक महाराष्ट्र राज्य सिंचन सहयोग नावाची एक राज्य पातळीवरची शिखर संस्था स्थापन केली आणि या संस्थेच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये शाखा स्थापन करून प्रत्येक जिल्ह्यामध्ये याचं काम वाढवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्याचाच प्रयत्न म्हणून याच सिंचन सहयोग महाराष्ट्र राज्य सिंचन सहयोगचे उपाध्यक्ष आहेत आमचे बापू आळकीने साहेब, जे मराठवाडा विद्यापीठातून सेवानिवृत्त झालेले आहेत आणि अहोरात्र कष्ट करत असतात. तर ह्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हिंगोली जिल्ह्यामध्ये सिंचन सहयोगची शाखा स्थापन केली. त्यामध्ये आमचे अध्यक्ष आहेत ॲडव्होकेट रामचंद्र बागल साहेब आणि मी त्या संस्थेचा सचिव म्हणून काम करतो. आणि स्वर्गीय भागीरथाबाई गंगाप्रसादजी अग्रवाल ट्रस्टचे अध्यक्ष आहेत ॲडव्होकेट जे अग्रवाल, जे स्वतः गंगाप्रसादजी अग्रवाल यांचे चिरंजीव आहेत. उपाध्यक्ष म्हणून काम पाहतात आमच्या इथे दैनिक गावाला नावाचं एक वर्तमानपत्र आहे जे सर्वोदयाच्या विचारांनी चालते, ज्याची पार्श्वभूमी, ज्याची स्थापनेपासून आदरणीय गंगाप्रसादजी अग्रवाल दादाजींनी सहकार्य केलेलं आहे. त्याचे सध्याचे संपादक विजय दगडू हे उपाध्यक्ष आहेत
आणि या तालुक्यातले माजी आमदार पंडितरावजी देशमुख सर आणि सर्वोदयमध्ये काम करणारे सगळे लोक या आमच्यासोबत या सगळ्या उपक्रमामध्ये सहभागी असतात. पुन्हा एकदा विषयाला सुरुवात करण्याच्या अगोदर पुरोगामी विचारमंच नाशिक यांनी जो हा बहुमान मला दिला, आज जिजाऊच्या जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला जिजाऊंचं जीवनचरित्र आणि आजची प्रासंगिकता या विषयावर बोलण्यासाठी त्या प्रत्यक्ष विषयाला मी सुरुवात करतो. श्रोतो, पुन्हा एकदा नमस्कार. मित्रहो, आपण बघतो की थोर पुरुष या जगात होऊन जातात, परंतु ज्या वेळेस ते त्यांच्या कार्याला आरंभ करत असतात त्यावेळेस त्यांच्याकडे थोर म्हणून जग पाहत नसतं. ते तुमच्या आमच्यासारखे एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून जन्माला येतात आणि सर्वसामान्य व्यक्ती म्हणून जन्माला आल्याच्या नंतर त्यांच्यामध्ये जी एक समाजाकडे पाहण्याची दृष्टी निर्माण होते, समाजासाठी काहीतरी करण्याची उर्मी निर्माण होते आणि ती कशी अंमलात आणावी याची समज निर्माण झाल्याच्या नंतर त्या दृष्टिकोनातून काम करत करत ज्यांचं एक स्वतःचं एक कार्य उभं राहतं आणि त्या कार्याचे फळं ज्यावेळेस समाजात सर्वदूर पसरतात त्यावेळेस त्या व्यक्ती थोर म्हणून गणल्या जातात. ही पूर्वपरंपरागत चालत आलेली पद्धती आहे. जिजाऊचे यापेक्षा काही फारसं वेगळं नव्हतं. जिजाऊच्या पूर्वीपासून या देशामध्ये अनेक वेगवेगळ्या परप्रांतीयांच्या किंवा इतर देशातून मुलखातून आलेल्या लोकांच्या सत्ता होत्या. यादव घराण्याचं देवगिरीच्या दौलताबाद किल्ल्यावरती राज्य होतं आणि ते भारतातल्या बहुसंख्य प्रदेशावर होतं, दक्षिणेतल्या प्रमुख राज्य ते होतं. आणि त्या काळामध्ये जर इथल्या भारतीयत्वाची एक संस्था, एक राज्य आणि एक प्रशासन व्यवस्था होती, ती प्रशासन व्यवस्था एकदा संपुष्टात आल्याच्या नंतर पुढे कित्येक वर्ष, कित्येक शतके त्यानंतर जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज स्वतःचं स्वराज्य स्थापन करत नाहीत तोपर्यंत परकीय लोकांनीच या महाराष्ट्र राज्यावरती, या दक्षिण भारतावरती आणि या भारतवर्षावरती राज्य केलेलं आहे. मग ही जी पूर्वीची पार्श्वभूमी होती, पूर्वी महाराष्ट्रामध्ये आणि या परिसरामध्ये मराठाची 3 घराणी ही प्रस्थापित होती, चांगलं नावलौकिक मिळून होती. त्यामध्ये नंबर 1चं जाधव घराणं, शिंदखेड राजाचं, दुसरं घराणं आपल्या वेरूळचं भोसले घराणं, तिसरं घराणं फलटणचं हे निंबाळकर पवार घराणं. ही घराणी मातब्बर होती. त्या काळात त्यांनी हे केली. त्या काळामध्ये त्यांनी त्यांच्या एका भूभागावर स्वतःचं त्यांचं वर्चस्व होतं. त्यांनी अनेक राजांकडे स्वतःचा मान मरापद राखून सरंजामदारी केली, सरदारकी केली, अनेक पदव्या मिळवल्या. परंतु यादव राजांचे जो वंश होता त्यांनी राज्य केल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये दुसरा एतदेशीय राजा अस्तित्वात येण्यासाठी पुन्हा जवळपास 300-350 वर्षाचा कालावधी जावा लागला. परंतु त्याला कारणीभूत सुद्धा ह्या यादव घराण्याचं बीज, त्या यादव घराण्याचा वंशज ठरला. तो कसा? कारण सिंदखेडचं हे जे लखुजी राजे जाधवांचं जे घराणं आहे, हे घराणं म्हणजे दौलताबादच्या किंवा देवगिरीच्या यादव वंशाचीच एक उपशाखा आहे. याचे इतिहासामध्ये दाखले आहेत, अनेकांनी दिलेत. भांडारकरांच्या याच्यामध्येही तुम्हाला ते दिसून येईल, इंग्रज डचांच्या याच्यामध्येही तुम्हाला दिसून येईल. अनेक ठिकाणी हे दाखले आहेत आणि म्हणून या घराण्याचा तो वारसा आहे. विषयाच्या या वारसाच्या खोल्यामध्ये जाण्यापेक्षा मी थेट मुद्द्यावरती येतो, कारण आपल्याला माँसाहेब जिजाऊंच्या जीवनचरित्राचा अभ्यास करायचा आणि आजच्या प्रासंगिकतेशी त्याची कशी जोड बसेल हे आपल्याला मांडायचे. त्यामुळे मी थेट विषयाला हात घालतो. आता लखुजी राजे जाधव घराणं आणि शिंदखेडचं जाधव घराणं आणि फलटणचं पवार घराणं किंवा निंबाळकर घराणं या दोघांमध्ये जसे सोयीर संबंध होते, तसेच भोसले घराणं वेरूळचं आणि फलटणचं निंबाळकर घराणं या दोघांमध्येही पूर्वीपासूनच सोयीर संबंध होते. याच सोयीर संबंधातून पूर्वीच्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई मातोश्री जिजाऊ माता आणि शहाजी राजे या दोघांचं लग्न जुळून आलं. जिजाऊंचा जन्म हा 12 जानेवारी 1598 या दिवशी झाला. 12 जानेवारी 1598 या दिवशी झाला. अनेक बखरीमध्ये त्याचा उल्लेख आहे, अनेक वेगवेगळ्या संदर्भ त्या संदर्भाने आहेत. आणि तो जन्म झाल्याच्या नंतर तिथली जी परिस्थिती होती की तिथं
लखुजी राजे होते. लखुजी राजे सिंदखेडचे सरदार होते. सिंदखेडच्या नावाचा सुद्धा इतिहास आहे, यांच्या सरदारकीचा सुद्धा इतिहास आहे. त्यांची 1,500 मनसबदारी, 5,000 वगैरे त्या तपशिलामध्ये मी न जाता थेट एवढंच सांगतो की 12 जानेवारी 1598 जिजाऊ मासाहेबांचा जन्म झाला. जन्म झाल्याच्या नंतर त्यांच्या आईचं मात्रकुळ, मामाचं गाव त्यांच्या निंबाळकर, फलटणचं घराणं. आणि मग त्या परिस्थितीमध्ये जन्म झाल्याच्या नंतर ती परिस्थिती थोडीशी परकीय सत्ता असल्या कारणानं आणि मराठा सरदारांना सुद्धा कधी या घराण्यामध्ये सरदारकी करायची अंतर्गत संघर्ष उफावून आला की तिथली सोडून दुसऱ्या निजामशाहीत जायचं, आदिलशाहीत जायचं, हे असे अस्थिरतेचा कालावधी होता. म्हणून त्या काळामध्ये सुरुवातीपासूनच घराण्यामध्ये मुलगा असो जन्मलेला की मुलगी असो जन्मलेली, 4 भाऊ होते जिजामातेला, दत्ताजी, आचलोजी, आपल्याला ती नावं माहीत आहेत सगळ्यांची. तर जिजाऊंना सुद्धा त्यांच्या बरोबरीनं लखुजी राजे जाधवांनी घोडेस्वारीचं शिक्षण दिलं, दांडपत्त्याचं शिक्षण दिलं. जे काही युद्ध कौशल्य असतात, जी काही शिक्षणाची कौशल्य असतात, प्रशासनाची कौशल्य असतात, वडिलांनी जिजाऊच्या, लखुजी राजेंनी त्यांना ही सगळी शिकवली. स्वतःच्या देखरेखीखाली सगळं त्यांना ह्या सगळ्या कलांमध्ये पारंगत करून घेतलं. आणि म्हणून जिजाऊ खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या जननी होऊ शकल्या, स्वराज्याच्या जननी होऊ शकल्या. आणि उद्याचा महाराष्ट्र, आजचा महाराष्ट्र हा जिजाऊला घडवण्याचं सामर्थ्य प्राप्त झालं. हा जो वारसा आहे प्रत्येकाच्या कुटुंबातून येत असतो, तत्कालीन परिस्थितीमधून येत असतो, तत्कालीन समाज व्यवस्थेमधून येत असतो. आणि तो आत्मसात करण्याची जिद्द जो माणूस अंगामध्ये बाळगत असतो तोच ते साध्य करू शकतो. आणि नेमकं जिजाऊनं हे साध्य केलं. आणि म्हणून जिजाऊ पुढे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना घडू शकले. महाराष्ट्राचं स्वराज्य या संपूर्ण भारत खंडावरतीच नव्हे तर अगदी अटकेपार झेंडे लावणारं मराठ्याचं साम्राज्य उभं करण्याची मुळं ज्यावेळेस जिजाऊच्या जन्मानंतर जिजाऊला लखुजी राजे जाधवांनी ह्या सगळ्या कलांमध्ये कुशल केलं, पारंगत केलं, तेव्हाच त्याची मुहूर्तमेढ रोवल्या गेलेली होती. आणि जिजाऊनं त्या गोष्टीचं सोनं केलं. पुढं 1506 मध्ये जिजाऊची शहाजीराजांची सोयरीक जमली. आणि पुढं 1510 मध्ये दौलताबाद किल्ल्यावरती, योगायोग बघा, यादवांचीच उपशाखा जाधवराव, या दौलताबाद किल्ल्यावर त्यावेळेस राज्य होतं निजामाचं. निजामाकड शहाजीराजांचे वडील सुद्धा मालोजीराजे चाकरी करायचे सरदार म्हणून. आणि त्याच ठिकाणी लखुजी राजे जाधव, जिजाऊचे वडील सुद्धा सरदार म्हणून त्या ठिकाणी चाकरी करायचे. परंतु जी मूळ शाखा होती घराण्याची त्याच दौलताबाद किल्ल्यावरती जिजाऊचं आणि छत्रपती शहाजीराजांचं इसवी सन 1510 साली मोठ्या थाटामाटामध्ये लग्न झालं. आणि तो सुदीन केवळ महाराष्ट्रासाठी नव्हे, केवळ दौलताबाद देवगिरी किल्ल्यासाठी नव्हे, केवळ संभाजीनगरसाठी नव्हे, तर उभ्या महाराष्ट्रासाठी, उभ्या भारतासाठी आणि या भारत खंडासाठी हा एक अफलातून क्रांतिकारी क्षण घडला. त्या क्षणाचा साक्षीदार दौलताबाद किल्ला आहे. म्हणून ज्या वेळेस दौलताबाद किल्ल्यावरती मी जातो, मला देवगिरीचा राजा यादवराव आठवत नाही, मला कोणी निजाम आठवत नाही, किंवा मला कुठली मुघली सत्ता आठवत नाही, तर मला तिथं दिसते फक्त शहाजीराजे आणि जिजाऊ माता. आणि त्या ठिकाणी मी नतमस्तक होतो. हाच किल्ला पुढे साक्षीदार आहे. तिथून दोघांचं लग्न झालं, शहाजीराजेही कर्तबगार होते, तो इतिहास वेगळा आहे. पण दौलताबाद किल्ला अजून दुसऱ्या एका घटनेचा साक्षीदार आहे, ज्या घटनेचे दूरगामी परिणाम हे स्वतः जिजाऊवरती झालेले आहेत. आणि त्या 2 घटना आहेत. त्या 2 घटनापैकी इसवी सन 1523 मध्ये घडलेलं एक इसवी सन 1610 मध्ये लग्न झालेलं आहे. आणि इसवी सन 1623 मध्ये घडलेली एक घटना आहे. 1623 मध्ये खंडागळे हत्ती प्रकरण घडलं. आणि या हत्ती प्रकरणामुळे पहिल्यांदा भोसले घराणे आणि जाधव घराणे या दोघांमध्ये वितुष्ट आलं होतं. इतिहासकारांनी सांगितलं की हे वितुष्ट फार मोठ्या प्रमाणात होतं, तेव्हापासून भोसले घराणं आणि जाधव घराणं एकत्र आलं नाही. पण हे चुकीचं आहे. हा तात्कालिक वाद होता आणि तो थोड्याच दिवसामध्ये शमला. पुढं 1629 मध्ये ज्या वेळेस निजामानं मध्यंतरी आता ज्याची औरंगाबादची स्थापना केली असं म्हणतात, आता कोणी संभाजीनगर नामकरण करायचं म्हणतात संभाजीराजाच्या स्मृतीप्रित्यर्थ, तर त्या काळामध्ये ज्या मलिक अंबरनं हे रचलं, त्याच औरंगाबाद शहराची रचना केली, त्याचं पहिलं नाव ते खडकेश्वर होतं. खडकेश्वरची ज्यावेळेस रचना केली तोच मलिक अंबर हा निजामाच्या दरबारामध्ये प्रबळ बनत चालला होता. त्याच काळामध्ये त्याने जाधव घराणे, भोसले घराणे आणि सरदारामध्ये एक स्वतःच्या वर्चस्वातून जी कळ लावून दिली होती, त्याच्यातलं हे खंडागळे हत्ती प्रकरण होतं. परंतु त्याच्यानंतर तिथं त्या खंडागळे हत्ती प्रकरणानंतरचं परत एक प्रकरण घडलं
की धोक्यानं ह्या अंतर्गत राजकारणातून लखुजी राजेंना तिथं बोलवलं. लखुजी राजेंच्या 2 पुत्रांना निजामशहानं त्या ठिकाणी बोलवलं आणि एक नातू त्यांच्यासोबत होता आणि विश्वासघातानं या तिघांची दौलताबाद किल्ल्यावरती निजामानं त्या काळातली हत्या केली. हत्या केल्याच्या नंतर जिजाऊवर डोंगर कोसळला. जिजाऊ शहाजी सोबत होत्या. त्यावेळेस पुणे जहागिरीचा कारभार स्वतः जिजाऊ पाहत होत्या आणि त्या काळात जिजाऊची दूरदृष्टी पहा. जिजाऊनं याच्यानंतर म्हणजे अस्थिर झालं जाधव घराणं. त्यावेळेस तिथं ज्यांचा खून केला, ज्यांची हत्या केली विश्वासघातानं, ते दत्ताजी, आचलोजी यांचे जे पुत्र आहेत, त्यांच्या जे विधवा पत्नी आहेत, जे कुटुंब आहेत, ते संपूर्ण कुटुंब जिजाऊ स्वतः घेऊन जातात पुण्याला स्वतःच्या जहागिरीमध्ये ठेवतात आणि शेवटपर्यंत त्याचा सांभाळ करतात. पुढं त्याच्यामधलाच एक पुत्र, त्याचं नाव त्यांचा नातू म्हणजे आचलोजीचा पुत्र सृजन सिंगचा पुत्र शंभू. सृजन सिंग राहिला होता, नंतर कर्नाटकामध्ये गेला होता शहाजीराजासोबत. संभाजीराजे दुसरे होते, त्यांची एक जहागिरी तिथं तयार केली होती शहाजीराजांनी तिथं. तर तो पुत्र नंतर शंभूराजे इकडं आला. शंभूराजे जाधव कुणाचा? सृजनसिंहाचा. तो इकडं आला आणि त्यालाच छत्रपती शिवाजी महाराजाचा अंगरक्षक म्हणून ज्यावेळेस पन्हाळ्याच्या वेढ्यात शिवाजी महाराज अडकले होते, त्यावेळेस त्या शंभूराजे जाधवांना जिजाऊंनी पाठवलं होतं आणि बाजीप्रभू देशपांडेंनी पावनखिंड लढवली. त्या काळामध्ये बाजीप्रभू देशपांडे सोबत तेवढ्याच निधड्या छातीनं हे शंभूराजे जाधव लढले होते. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढं की जिजाऊची दृष्टी एवढी होती की खंडागळे हत्ती प्रकरणामुळे जे बिघडणारे संबंध होते, ती बिघडणाऱ्या संबंधाची घडी पुढं पिढ्या एकत्र राहावी, पुन्हा या 2 घराण्यामध्ये वितुष्ट येऊ नये. एवढंच नव्हे तर महाराष्ट्रातल्या कुठल्याच मराठा सरदाराच्या घराण्यामध्ये, एतदेशीय घराण्यांमध्ये सत्ता संघर्ष होऊ नये, ते टाळण्यासाठी जिजाऊनं सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रयत्न केलेले आहेत आणि त्याचमुळे महाराष्ट्राची आणि स्वराज्याची घडी ही या पद्धतीने या ठिकाणी जिजाऊ बसवण्यामध्ये सक्षम ठरलेले आहेत. ही एक बाजू झाली. दुसरी बाजू असं की लग्न झाल्याच्या नंतर शहाजीराजे महत्वाकांक्षी होते. शहाजीराजांना स्वतःचं स्वराज्य निर्माण करायचं होतं, पण त्या काळची परिस्थिती पाहता, 5 शहांचा इथं कारभार पाहता, याच्यातून टप्प्याटप्प्यामध्ये आपण आपलं इप्सित साध्य करायचं, ही एक धोरणनीती त्यांनी अवलंबली होती आणि त्याच धोरणनीतीचा भाग म्हणून त्यांनी जाधव घराण्याशी संबंध जोडले होते. आणि ज्या पद्धतीनं जिजाऊचं शिक्षण झालं होतं, मासाहेबांचं शिक्षण झालं होतं, ज्या पद्धतीनं त्यांची जडणघडण झाली होती, याच्या सगळ्यावर बारीक नजर भोसले घराण्यांची होती. बाबाजी भोसलेपासून मालोजीराजे भोसलेंपासून ते स्वतः खुद्द शहाजीराजांनी हे सगळं हेरलं होतं आणि हे सगळं हेरूनच त्यांनी जिजाऊशी संबंध प्रस्थापित केलेले होते. आणि एकदा लग्न झाल्याच्या नंतर, संसाराचे पहिले काही दिवस सोबत राहिल्याच्या नंतर, ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, साधारण 1629-30 ही तारीख सांगतात, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस 1632ला 3 वर्षाचे होते, त्यावेळेस मात्र शहाजीराजांनी त्यांच्या मुलुकगिरीसाठी ते निघून गेले आणि जिजाऊला आणि 3 वर्षाच्या शिवबाला शिंदखेड राजाला पाठवलं आणि आपल्या मामेकुळ्यामध्ये शिंदखेड राजाला 2 वर्ष छत्रपती शिवाजी महाराज राहिले आणि जाधव घराण्यांनी त्यांचे जे संस्कार आहेत ते संस्कार छत्रपती शिवाजी महाराजावर जिजाऊच्या बरोबरीनं केले. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजावर मामेकुळाचे दोन्हीकडून आहेत, मामाचेही संस्कार आहेत, आजोबाचे आहेत आणि जिजाऊ तर मूर्तिमंत त्यांची निर्मातीच आहे, आईच आहे आणि त्यांनीच सगळं ते घडून आणलेलं आहे. हा एक भाग झाला. त्याच्यानंतर 1632 नंतर पुन्हा जिजाऊ कर्नाटकात ज्यावेळेस शहाजीराजे स्थिर स्थावर झाले, त्यावेळेस मग त्यांनी काय केलं की जिजाऊला आणि शिवबाला कर्नाटकमध्ये त्यांच्या जहागिरीला बोलून घेतल्याच्या नंतर 1637 ते 1642 या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज 5 वर्ष जिजाऊ आणि बालशिवराय हे शहाजीराजांकडे होते आणि शहाजीराजांच्या आणि जिजाऊच्या देखरेखीखाली त्यांचे जे काही पौरोहित्याचे संस्कार आहेत, जे काही शिक्षणाचे संस्कार आहेत, जे काही प्रशासनाचे संस्कार आहेत, कौशल्य आहेत, ते स्वतः शहाजीराजांनी स्वतःच्या जहागिरीमध्ये जिजाऊला आणि शिवरायांना 5 वर्ष शिकवले, त्यांना परिपूर्ण केल्याच्या नंतर साधारणतः 1642 मध्ये म्हणजे 12 वर्षाचे छत्रपती शिवाजी महाराज, शिवराय त्यावेळेस होते, या सगळ्या विद्यामध्ये पारंगत करून जिजाऊला आणि छोट्या बाल शिवबांना 12 वर्षाच्या पुणे जहागिरी सांभाळण्यासाठी शहाजीराजांनी पाठवून दिलं. पाठवून देत असताना पुणे जहागिरीमध्ये पहिल्यांदा दादोजी कोंडदेव
हे तिथले दिवाण म्हणून काम करत होते, तिथल्या मुलखाचा कारभार पाहत होते शहाजीराजाच्या वतीनं. मग तिथं गेल्याच्या नंतर शहाजीराजाने यांच्यासोबत खलितात पाठवला आणि त्यांचा जो कारभार आहे तिथला तो कारभार हा जिजाऊकडे वर्ग केला दादोजी कोंडदेवांनी. आणि स्वतः जिजाऊ तिथला शहाजीराजाच्या वतीनं स्वतःची जहागिरी म्हणून एक सुभा म्हणून त्या काम पाहू लागल्या. त्यांनी तिथं शिवाजी महाराजांना बालशिवरायांना गादीवर बसवलं. पण एक केलं, इतिहासकार काही सांगतात, नंतर इतिहासामध्ये काही सांगतात म्हणण्यापेक्षा इतिहासकार जर तथ्यावरती त्यांचं संशोधन असेल तर ते बरोबर असतं. परंतु बिनबुडाचे आधार घेऊन दादोजी कोंडदेवच गुरु होते किंवा जिजाऊबद्दल दादोजीबद्दल बरेचसे नंतर गैरप्रकार म्हणजे विकृत संबंध वगैरे असा काहीतरी प्रकार करून बघितला. पण वस्तुस्थिती आहे अशी आहे की त्यावेळेसच्या तिथल्या पत्राचा दाखला आहे. डचांचे काही पत्र आहेत, 1660चं डचांचं पत्र आहे, बाकी इंग्रजांचे काही पत्र आहेत. तिथून शहाजी राजांनी तिथून दादोजी कोंडदेवाला कोंढाणा किल्ल्याची सुभेदारी करण्यासाठी तिथं पाठवून दिलं. आणि कोंढाणा किल्ल्याची सुभेदारी करण्याला पाठवून दिल्याच्या नंतर इथं जिजाऊ आणि शिवराय कारभार पाहायचे. जिजाऊनं शिवरायाच्या नावानं कारभार बघितला. शिवरायांना त्याच काळात एक छोटंसं मंत्रिमंडळ त्यांनी स्थापन करून दिलं आणि शिवरायांसाठी त्याच काळामध्ये त्यांनी दूरदृष्टी पहा, आजचा जो स्वराज्याचा भगवा ध्वज आहे तो भगवा ध्वज हा राष्ट्रमाता जिजाऊंनी आपल्याला दिला आहे. शिवबांच्या नावाचा ध्वज त्यांनी पहिल्यांदा शिवबाच्या नावाचा ध्वज तयार केला आणि त्यांच्या नावाची राजमुद्रा तयार केली. ज्यावेळेस एखादा सुभेदार स्वतःच्या नावाचा ध्वज आणि राजमुद्रा तयार करतो त्या काळामध्ये ही राजपणाची लक्षणं होती. ती शिवाजीच्या प्राथमिक संघर्षातच ती शिवाजी महाराजांना जिजाऊनं देऊ केली आणि ती त्यांच्या नावानं कारभार सुरू केला. एवढंच नाही तर जिजाऊ मातेनं त्या काळामध्ये दादोजी कोंडदेवांनी जे काही निर्णय दिलेले होते ते स्वतः फिरवले. छत्रपती शिवाजी महाराजाच्या समक्ष न्यायनिवाडा केला आणि हा न्यायनिवाडा करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांना शिवरायांना त्यामध्ये पारंगत केलं. हे पारंगत केल्याच्या नंतर सॉरी तब्येत ठीक नव्हती, खोकल्यामुळे थोडासा व्यत्यय येतो मध्ये, पण आपलं व्याख्यान पूर्ण होईल. तर मग जिजाऊंनी अनेक न्यायनिवाडे फिरले. त्यावेळेस एक हैबतराव देशमुख म्हणून होते. हैबतराव देशमुखांनी नायकांच्या घराण्याशी त्यांच्या मुलीचा विवाह जमला, पण त्यांचं 28 दारिद्र्य होतं. तर त्या काळात 25 होनाची जेवणाची वगैरे मदत करून त्यांचा विवाह लावून देऊन समाजोपयोगी काम सुद्धा जिजाऊंनी केलं. आणि असे बरेच कामं करत करत ही जी जनता होती, रयत होती, जी 18 पगड जाती जमाती होती, या 18 पगड जाती जमातीशी शिवरायांचे आणि जिजाऊंचे घरगुती एकोप्याचे संबंध निर्माण होतील आणि यातून एकनिष्ठ घनिष्ठ संबंधातून सगळेजण जीवाची बाजी लावून स्वराज्यासाठी तयार होतील अशा पद्धतीच्या योजना मा जिजाऊंनी सुरुवातीपासून स्वतः राबवल्या. शिवरायांनाही त्याच्यामध्ये पारंगत केलं. धर्माचं शिक्षण दिलं, नीतीचं शिक्षण दिलं, समाजात कसं वावरायचं याचं शिक्षण दिलं, युद्ध कौशल्याचं शिक्षण दिलं. आणि हे करत असताना जिजाऊ स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबरीने फिरत असत. पण फिरत असताना सगळे बारकावे त्यांच्या लक्षात आणून देत असत. कुठली आई आपल्या 16 वर्षाच्या मुलाला स्वतःची करंगळी कापून रक्ताचा अभिषेक करून शपथ घ्यायला लावते की मी स्वराज्य निर्माण करीनच वयाच्या 16व्या वर्षी? कुठली आई वयाच्या 16व्या वर्षी शत्रूच्या ताब्यात असलेला तोरणा किल्ला अवघ्या 100-200 सवंगड्यासोबत बाल सवंगड्यासोबत त्यांना पाठवते आणि तोरणा जिंकायचा? अमावस्येच्या रात्री तो हल्ला करतात शिवराय आपल्या बाल सवंगड्यासोबत, त्या तरुण सवंगड्यासोबत त्यावेळेसच्या किल्ला जिंकून घेतात. म्हणजे एकीकडे आदिलशाहीला धक्का होता तो, दुसरीकडे निजामशाहीला धक्का होता तो. जे तिथले जे स्थानिक सरदार होते, मराठा असतील किंवा इतदेशीय वगैरे असतील, त्या सगळ्यांना एवढा जबर धक्का देणं आणि तिथं मुसंडी मारणं आणि त्यासाठी आपल्या कोवळ्या वयातल्या मुलाला समोर करणं, हा जिगर ज्या मातेकडे आहे तीच माता स्वराज्याची संस्थापक होऊ शकते. आणि त्याच जिगरची आवश्यकता आजच्या काळामध्ये सुद्धा आहे. हा एक मुद्दा झाला. दुसरा एक महत्त्वाचा असा आहे की एवढ्यावर जिजाऊ थांबल्या नाहीत. जिजाऊवर अनेक प्रसंग आले. अनेक प्रसंगापैकी ज्या वेळेस अफजल खानानं स्वारी केली, अफजल म्हणजे शिवराय जिजाऊच्या मार्गदर्शनाखाली स्वराज्य वाढवत गेले. स्वराज्य वाढवत गेल्याच्या नंतर
आदिलशाहीला धोका निर्माण झाला. मग आदिलशाहीनं सांगितलं की बाबा ह्यांच्यामध्ये काहीतरी दम दिसतोय आणि उद्या हे आपलं राज्य जर असंच गिळण करत निघाले आणि स्वयंभू जर राज्य झाले तर उद्या आपल्यावर मोठं संकट येईल, म्हणून आजच यांचा नायनाट करण्यात यावा. म्हणून त्यांनी अफजल खानाला जवळपास छत्रपती शिवरायांना मारण्याच्या हेतूनच तिथं पाठवलं होतं. अफाट हजारोचं सैन्य त्यांच्याकडे होतं, मावळे कमी होते, दऱ्याखोऱ्यात होते. अशा परिस्थितीमध्ये त्या अफजल खानाची अशी ख्याती होती की अफजल खान जिथे जाईल तिथे अतिशय क्रूरपणाने अन्याय अत्याचार करायचा आणि शत्रूचा समूळ बिमोड केल्याशिवाय, त्यांचं सामाजिक, मानसिक, शारीरिक सगळं खच्चीकरण केल्याशिवाय, तिथला संपूर्ण वंश नष्ट केल्याशिवाय तो परत यायचा नाही. अशी ख्याती असलेला ज्यावेळेस 50,000 सैन्यानिशी चालून येतो अन्याय अत्याचार करत, तर कुठलीही आई घाबरून गेली असती. पण इतिहासामध्ये दाखले आहेत की छत्रपती शिवाजी महाराजांची अफजल खानाबरोबर भेट होण्याच्या अगोदर स्वतः महाराजाचे वकील म्हणून, छत्रपती शिवाजी महाराजाचे वकील म्हणून राजमाता जिजाऊ यांनी अफजल खानाची भेट घेतलेली आहे आणि अफजल खानाला विश्वासात घेतलेलं आहे. भेटीचं ठिकाण नाही, एक डचांचं 1960चं एक पत्र आहे त्यांच्या हेग इथल्या संग्रहालयामध्ये, ते पत्र आहे. त्या पत्रामध्ये सरळ सरळ उल्लेख आहे की जिजाऊंनी अफजल खानाची शिवाजी महाराजांचा दूत म्हणून भेट घेतलेली आहे. या पत्राला दुजोरा 1659चं दुसरं पत्र आहे. एक टेलर नावाचा एक इंग्रज अधिकारी आहे कंपनीचा, आणि एक असे 2 अधिकारी, त्यांनी एक पत्र लिहिलं आहे, त्याच्यामध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे. 10 डिसेंबर 1659 रोजी लिहिलेलं पत्र. आता स्थळाचा उल्लेख नाही, परंतु त्या पत्रावरून एवढं निश्चित की जिजाऊंनी महाराजांची शिवाजींची स्वतःच्या मुलाची त्यांच्याकडे वकिली केली आणि असं दाखवलं की बाबा तुम्ही शहाजीराजांचे मित्र आहात, तुमचे आमचे फार जवळचे संबंध आहेत, तुमचं एवढं सगळं पाहून घाबरलं, शिवाजीराजे घाबरले वगैरे वगैरे, हे असं वातावरण निर्मिती केली. त्यालाही विश्वास आला की शिवाजीनं स्वतःच्या आईला आपल्यापर्यंत पाठवलं म्हणजे तो नक्कीच घाबरला असणार. ही सगळी वातावरण निर्मिती करण्यापाठीमागे जिजाऊची रणनीती होती आणि शिवबाचं कर्तृत्व होतं. शिवबाही ह्याच सगळ्यामधून पारंगत झाले होते. नंतरचा इतिहास मी सांगत बसत नाही, संपूर्ण महाराष्ट्राला तो इतिहास माहिती आहे अफजल खानाचं काय झालं. त्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला गेले, म्हणजे 1648ला शहाजीराजांना अटक केलं होतं. शहाजीराजांना कैदेत टाकलं. कैदेत टाकल्यानंतर जर शहाजीराजाला जर सोडवायचं असेल तर औरंगजेबानं आत टाकली. तो जयसिंग राजे स्वारीवर पाठवला होता वगैरे, तो इतिहास सगळा माहिती आहे, त्याच्या तपशिलात मी जात नाही. मग 23 किल्ले तहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबांना दिले आणि औरंगजेबाला आग्र्याला जाऊन दरबारात त्याच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला भेटायचं असं ठरलं आणि नंतर तिथं शिवाजी महाराजांना आणि बाल शंभूराजांना कैदेत टाकलं. तोही इतिहास तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. पण ह्या प्रत्येक स्वाऱ्याच्या वेळेस ज्या वेळेस शहाजीराजे शिवा लहान असताना शहाजीराजे बाहेर होते त्यावेळेस स्वराज्याचा कारभार जिजाऊंनीच बघितला. ज्यावेळेस शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यात होते अडकलेले त्यावेळेसही स्वराज्याचा कारभार समर्थपणाने एकट्या जिजाऊंनीच सांभाळला. ज्यावेळेस आग्र्यामध्ये कैदेत होते शिवाजीराजे आणि शंभूराजे त्यावेळेसही संपूर्ण स्वराज्याचा कारभार स्वतः एकट्या माँसाहेब जिजाऊंनी समर्थपणाने पाळला. याचाच अर्थ माँसाहेबाच्या कर्तृत्वातूनच छत्रपती शिवाजी महाराज नाही तर इथला प्रत्येक मावळा घडला. ते संस्कार शिवाजी महाराजांवरती झाले आणि त्याचाच परिपाक म्हणून आजचा महाराष्ट्र, त्या काळाचं स्वराज्य आणि आटके पार पराक्रम गाजवणारे मराठे, हे त्या काळातली सगळी जिजाऊनं रुजवलेली ही सगळी बीजं आहेत. तिथून एक दुसरी गोष्ट एक वाखाणण्यासारखी की जिजाऊंचं धैर्य आणि हिंमत किती. एकीकडे आपला मुलगा आणि नातू औरंगजेबाच्या कैदेत, विश्वास होता जिजाऊंना की नाही आपण इतकं पारंगत त्यांना केले की ते तिथून सही सलामत सुटून येणार म्हणजे येणार. पण तिथं ते कैदेत असताना सुद्धा रांगणा नावाचा एक नाशिक जिल्ह्यातला छोटासा किल्ला, हा किल्ला त्या काळात जिजाऊंनी औरंगजेबाकडूनच जिंकून घेतला, मुघल सत्तेकडूनच जिंकून घेतला आणि त्यांनी दाखवून दिलं तुम्ही काही केले तरी ही मराठी सत्ता डगमगणारी नाही. आणि त्याच युवनीतीतून मग शिवाजी महाराजाबद्दल तिथं जे वातावरण झालं, पुढचा इतिहास काय आहे, जिजाऊंनी संभाजीराजाच्या निधनाची वार्ता वगैरे फैलवल्याच्या नंतर ते काय प्रकार आहे, कसं जिजाऊंनी समर्थपणानं हाताळलं असेल याची कल्पना करा. आज आपला मुलगा जर ग्रामपंचायत निवडणुकीला उभा राहिला किंवा जर एखाद्या पार्टीचा प्रचार करू लागला किंवा एखाद्या सामाजिक कार्यात भाग घेऊ लागला तर आपल्या मुलाला लोक काय करतात की काय नाही की करून माता भगिनी त्यांचे आई वडील धास्तावून जातात. परंतु त्या काळात संपूर्ण सगळ्या परिसरामध्ये शत्रूचं थैमान माजलेलं असताना जिजाऊंनी स्वराज्य उभं करण्यासाठी आपल्या मुलाला अनेक संकटामध्ये पुढे जाण्यासाठी प्रवृत्त केलं आणि प्रत्येक ठिकाणी पाठी राखीण म्हणून उभं राहिल्या आणि प्रत्येक संकटातून सही सलामत बाहेर काढण्यासाठी त्यांनी
मोलाचं स्वतःचं योगदान दिलेलं आहे. मग ह्या सगळ्या इतिहासाचं आपण हे बघितलं. त्याच्यानंतर जिजाऊला जे स्वप्नपूर्ती होती, नंतर परत एकदा शहाजीराजांना 1662ला सुद्धा अटक झालेली होती. त्या काळातही जे धैर्य जिजाऊंनी दाखवलं, छत्रपती शिवाजी महाराजांची रणनीती आखली, त्याला तोड नाही. नंतर 1664ला घोड्यावर पडून शहाजीराजांचा मृत्यू झाला. तो दुःखाचा डोंगर जिजाऊवर पडला, कारण त्यांचं स्वप्न होतं मुलाचा राज्याभिषेक होताना शहाजीराजांना जिजाऊंना सोबतीनं राहायचं होतं. अशी काही स्वप्न असतात, पण ती परिपूर्ण नाही होईल. हा मोठा आघात होता. तरी सुद्धा ते स्वप्न सोडलं नाही. तरी सुद्धा जिद्दीनं मासाहेब जिजाऊ उभ्या राहिल्या आणि पुढे सन 6 जून 1674 रोजी जिजाऊ मासाहेबाच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली, प्रत्यक्ष उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती म्हणून पदवी मिळाली आणि त्यांचा अनभिषिक्त राज्याभिषेक झाला. त्या राज्याभिषेकाचा इतिहास सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. त्या तपशिलामध्ये मी जात नाही, पण जिजाऊच्या दूरदृष्टीतून जी एक माता अनेक संघर्षातून आपल्या मुलाला पुढे नेते, मुलाच्या पाठीमागे भक्कमपणानं उभे राहते, माणसांची पारख करते, पारख करून एक एक माणूस जोडतो. कारण माणसाची स्वतंत्र बुद्धीचा माणूस हा मित्र असला पाहिजे, परंतु परबुद्धीचा माणूस मित्र किंवा सहकारी असून चालत नाही. कारण परबुद्धीचा माणूस जर चमचेगिरी करायला लागला तर कुठेही फितूर होतो. परंतु सहसा स्वतंत्र बुद्धीचे माणसं जर एखाद्यासोबत मैत्री जुळली, एखाद्यासोबत नातेसंबंध जुळले तर सहसा गद्दार होत नाहीत. ही पारख जिजाऊंना होती आणि म्हणून त्यांनी ह्या सगळ्यांना एकत्र आणलं आणि स्वराज्य उभं केलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करूनच त्या शांत झाल्या. राज्याभिषेकाच्या नंतर अवघ्या 12 दिवसानंतर 6 जूनला राज्याभिषेक झाला आणि त्याच्यानंतर अवघ्या 12 दिवसामध्ये 1674 मध्येच राष्ट्रमाता जिजाऊंचं निधन झालं. अवघ्या स्वराज्यावर त्यावेळेस शोककळा पसरलेली होती. पाचाडला त्यांचा मुक्काम होता. पाचाड या ठिकाणीच त्यांची समाधी त्या ठिकाणी केलेली आहे. आणि ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज स्वारीहून यायचे, आधी पाचाडला जिजाऊकडे जायचे, जिजाऊकडे सगळं इत्यंभूत सगळी माहिती द्यायची, योजना आखायची, सगळ्या गोष्टी ह्या करायच्या. शेवटपर्यंत मा जिजाऊचा वरदास्त तर होताच, परंतु या मा जिजाऊच्या शब्दापुरतूनच जे सवंगडी, जे सरदार, जी घराणी, जी जनता ही छत्रपती शिवरायांशी एकरूप झाली. तीच जनता, तेच स्वराज्य पुढे 350 वर्ष या भारतवर्षावरती चाललं. दिल्लीच्या तख्तावरती राज्य करण्याचं सामर्थ्य दाखवलं. अनेकदा खिलजीला पराभूत केलं व पानिपतचा एक पराभवाचा अपवाद सोडला तर मराठे सतत प्रत्येक लढाई जिंकतच गेले आणि संपूर्ण भारतवर्षावरती मुघलांवर, परकीय आक्रमणावर, एवढंच नव्हे तर अंतर्गत जे घडामोडी होत्या त्या सगळ्यांवरती वर्चस्व स्थापन करण्याचं जे श्रेय जातं ते मराठा सत्तेला जातं. आणि मराठा सत्तेची जी बीजं आहेत ती छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊच्या पद्धतीने आहेत. जिजाऊनं संस्कार शिवरायावरती केले, शंभूराजावरती केले, सोयीर संबंधही त्याच पद्धतीनं जुळून आणले आणि त्याच पद्धतीनं या महाराष्ट्रातल्या मावळ्यांची जडणघडण करण्यामध्ये सुद्धा जिजाऊचा हातखंडा आहे. आता एक पहिली इथं महत्वाची गोष्ट आहे. आजच्या प्रासंगिकतेशी जर जिजाऊच्या चरित्राचा आपण संबंध जोडायचा म्हणला तर आजची प्रासंगिकता एक सांगतो की महाराष्ट्र जे राज्य आहे हे महाराष्ट्र राज्य, स्वराज्य हा पहिल्यांदा जर शब्द कोण दिला असेल या देशामध्ये, या राष्ट्रामध्ये, स्वराज्य हा शब्द जर पहिल्यांदा कोणी दिला असेल तर तो शब्द राष्ट्रमाता जिजाऊन दिला. त्यांनी पहिलाच कानमंत्र दिला होता छत्रपती शिवाजी महाराजांना की आपल्याला इथल्या सवंगड्यांना, मावळ्यांना, भूमिपुत्रांना सोबत घेऊन स्वतःचं स्वराज्य निर्माण करायचंय, परकीयांना या भूमीवरून हाकलून द्यायचंय आणि ज्यांची मुळे या मातीत रुजू शकतात, ज्यांचं इमान या मातीशी आहे, ज्यांचं जगणं, ज्यांचा धर्म या मातीशी निगडीत आहे, या सगळ्यांना उभं करून एक स्वतःचा महाराष्ट्र धर्म वाढवायचा, हा स्वतःचा स्वराज्य धर्म वाढवायचा, ही बीजं जिजाऊंनी दिलेली आहेत. आणि त्याच बीजाचं प्रतिपाक म्हणून आज हा महाराष्ट्र देशासमोर निधड्या छातीनं उभा आहे. आज सह्याद्रीच्या कथा, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातल्या कथा, तुमच्या महाराष्ट्रातल्या दऱ्याखोऱ्यातल्या कथा, पराक्रमाच्या कथा केवळ भारतामध्ये नव्हे तर जे जगामध्ये वाखाणल्या जातात त्याचं श्रेय राष्ट्रमाता जिजाऊंना जातं. आणि आजही या महाराष्ट्राची जी संपूर्ण देशावरती पकड आहे, संपूर्ण विभागावरती पकड आहे, त्याची जी बीजं आहेत
त्याची बीज ही जिजाऊच्या संस्कारामध्ये आहेत, जिजाऊच्या प्रशासन नीतीमध्ये आहेत, जिजाऊच्या राजकीय नीतीमध्ये आहेत, जिजाऊच्या धार्मिक नीतीमध्ये आहेत आणि जिजाऊनं जी कष्टातून हे जे सगळं उभं केलंय त्या कष्टाच्या प्रत्येक कणाकणामध्ये हे सगळं सामावलेलं आहे। एक दुसरी गोष्ट, अनेक राज्य आहेत, राजस्थान आहे, बाजूला गुजरात आहे, आंध्र प्रदेश आहे, उत्तर भारतातली अनेक राज्य आहेत, तिकडे 7 सिस्टर्स आहेत। एक राष्ट्रीय अस्मिता नावाची जी गोष्ट असते, ह्या राष्ट्रीय अस्मितेचा जो उगम आहे तो उगम तुम्हाला 2 प्रांतामध्ये प्रकर्षाने दिसून येईल। ही जी 2 प्रांत आहेत त्या 2 प्रांतापैकी पहिला प्रांत महाराष्ट्र, महाराष्ट्र खरं तर दुसरा म्हणायला पाहिजे, पण मी पहिला म्हणतो कारण इथली पार्श्वभूमी वेगळी आहे। आणि जो दुसरा प्रांत आहे तो आहे राजस्थान। त्याला पहिलं खरं तर त्याला पहिलं म्हणायला पाहिजे, पण त्याला मी दुसऱ्या स्थानी घालतो, त्याचं एक कारण आहे। तिथं राजपूत घराणी पूर्वापार चालत आलेली होती। राजपूत हे क्षत्रिय वंशाचे आहेत, राजे आहेत, राज्य करणं हा त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे, ही मुहूर्तमोड होती आणि आपण राजे आहोत, या भूमीवरती राज्य करण्याचा अधिकार आपल्याला धर्मानं दिलेला आहे, देवानं दिलेला आहे। या धारणेतून त्यांच्यामध्ये एक राष्ट्रीय अस्मिता निर्माण झालेली होती। परंतु महाराष्ट्रातली जी राजकीय अस्मिता आहे, राष्ट्रीय अस्मिता आहे, ती देवानं धर्मानं मला जन्मसिद्ध राज्य करण्याचा अधिकार दिलेला आहे अशी फाकड नव्हती किंवा परंपरागत नव्हती किंवा अंधश्रद्धाळू नव्हती। तर ही भूमी माझी आहे, या भूमीमध्ये कष्ट करणारे हात हे सगळे माझे आहेत, या भूमीमध्ये कष्ट करणारी माणसे ही सगळी आपली आहेत। या भूमीची नस न नस, या भूमीतला कस, या भूमीतला खडा न खडा हा इथल्या जनतेच्या रक्तात कणाकणात भिनलेला आहे। म्हणून या भूमीवरती स्थानिकांचा अधिकार आहे आणि म्हणून स्थानिकांना आपल्या मातृभूमीचं रक्षण करण्यासाठी स्वतःचं स्वराज्य स्थापन करायचं आणि स्वतःचं स्वराज्य स्थापन केल्याच्या नंतर ते तेवढ्याच प्राणपणानं टिकून ठेवायचं। आपल्या स्वराज्यामध्ये गरीबातल्या गरीब घटकावर अन्याय होता कामा नये, आपल्या स्वराज्यामध्ये कुठलेही धार्मिक अत्याचार होता कामा नयेत, कुठलेही सामाजिक अत्याचार होता कामा नयेत, स्त्रियावर अत्याचार होता कामा नयेत। या जिद्दीतून, या प्रेरणेतून, या उत्कर्षातून सर्वसामान्य स्तरातून, सर्वसामान्य लोकातून स्वराज्य उभं करणारं हे एकमेव महाराष्ट्र आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या अस्मितेला, राष्ट्रीय अस्मितेला पहिलं स्थान आहे। हीच महाराष्ट्राची अस्मिता पुढे चालून संपूर्ण भारताची अस्मिता बनून उदयाला आली। एवढंच नाही, ह्या राष्ट्रीय अस्मितेनं जे जिजाऊनं बीज रोवलेलं होतं, ह्या बीजानं तिकडं सिंध प्रांत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, इकडं नेपाळ, चीन, इकडं श्रीलंका आणि संपूर्ण भारतीय उपखंड, त्या संपूर्ण भारतीय उपखंडामध्ये राष्ट्राभिमानाची बीज रोवली आणि त्यांना एक कळालं, कितीही परकीयांनी आक्रमण केलं तर स्वतःच्या हिमतीवर आपण परकीयाची आक्रमण रोखू शकतो, स्वतःच्या राष्ट्राचं रक्षण करू शकतो। आणि आपण जर कुठल्याही राजानं मराठा सत्तेला जर हाक मारली संरक्षणासाठी या, तर ही तत्काळ मराठी सत्ता आपल्या संरक्षणासाठी, आपल्या मदतीसाठी तयार आहे। हा विश्वास जिजाऊच्या स्वराज्यांनी या भारतीय उपखंडाला दिला। म्हणून ही महाराष्ट्राची जी अस्मिता आहे, जिजाऊनं स्वराज्याची जी राष्ट्रीय अस्मिता निर्माण केली, तिला मी पहिलं मानाचं स्थान देतो आणि हे संपूर्ण भारतीय उपखंडातल्या लोकांनी मान्य केलेलं आहे। मागे केरळचे मंत्री, माजी मंत्री, मला आता नेमकं नाव आठवत नाही, बहुचर्चित आहेत, काँग्रेसच्या राज्यामध्ये परराष्ट्र राज्यमंत्री होते, तोंडात मला नाव येत नाही, आलं तर मी सांगेल तुम्हाला, पण तुमच्या लक्षात आलंच असेल। त्यांनी मराठ्याबद्दल अगदी मागे काय गौरवोद्गार काढलेत हे तुम्हा सगळ्यांना माहीत आहे की मराठी सत्ता हीच या देशाचा आधार होती। मराठी सत्तेनंच इंग्रजांना बरेच वर्ष रोखून धरलं। हे जे स्वराज्य, हे राष्ट्र, स्वतःची प्रशासन व्यवस्था इंग्रजांनी लाखो वर्ष राज्य करून सुद्धा स्वतःचं अस्तित्व, स्वतःची व्यवस्था या देशानं टिकून ठेवली। त्याला जे कारणीभूत आहेत हे मराठी सत्ताच होती, हे मराठ्यांनी निर्माण केलेलं स्वराज्यच होतं। याच्यावरती अनेकांनी शिक्कामोर्तब केलं, इतिहासकारांनी केलंय, आधुनिक विचारवंतांनी केलंय आणि या सगळ्याच्याच माध्यमातून ही जिजाऊनं निर्माण केलेली जी राष्ट्रीय अस्मिता आहे ती सर्वांना सर्वसम्मत आहे। आता दुसरी गोष्ट की या महाराष्ट्र राज्याची जी जडणघडण आहे, जी घटना आहे, अनेक तुम्ही बघितले असाल की शेजारच्या राज्यामध्ये अनेक विकृत प्रथा आहेत,
अनेक विकृत परंपरा आहेत. सतीप्रथा आहे, सतीप्रथा अस्तित्वात होत्या. मुलींचे बळी देणं, जातीवाद मोठ्या प्रमाणात फोफावणं, हे प्रकार रोखण्याचे काम जिजाऊनं सुरुवातीपासूनच केलं. जिजाऊ एक स्त्री होत्या, विधवा झाल्याच्या नंतर सती गेल्या नाहीत. अंधश्रद्धा कुठल्याही पद्धतीच्या त्या काळातही त्यांनी पाळल्या नाहीत. जातीपातीमध्ये कुठलाही भेदभाव केला नाही. कारण बाल सवंगड्यासोबत छत्रपती शिवाजी महाराज 18 पगड जातीच्या घरी जाऊन कधी जेवू शकत होते, कधी एका ताटामध्ये बसून सगळे सवंगडी जिजाऊच्या घरी सुद्धा खाऊ शकत होते. ही जी जातीय अस्मितेतून जातीय एकात्मता निर्माण करण्याचं आणि गोवण्याचं जे काम केलेलं आहे मोलाचं, ते राष्ट्रमाता जिजाऊंनी केलेलं आहे. आणि म्हणून राष्ट्रमाता जिजाऊंनी निर्माण केलेल्या स्वराज्यामध्येच पुढे महात्मा फुले सारखे तत्वज्ञ होऊन गेले. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा या देशाची घटना लिहिणारा जगातला सगळ्यात नंबर 1चा विद्वान या भूमीमध्ये घडू शकला. अनेक समाजामध्ये एकोप्याचं वातावरण आणि पुरोगामी महाराष्ट्र ही संज्ञा ह्या जिजाऊच्या कर्तृत्वाच्या मुहूर्त मेळूतून वर आलेलं हे लोणी आहे. जसं एक मंथन करतो आपण दुधापासून त्याचं दही करणं, ताक करणं, ताकापासून लोणी करणं, लोणापासून तूप करणं, ह्या सगळ्या प्रक्रिया आहेत. ही जी एक सामाजिक घुसळण आहे, हे मंथन आहे, हे जिजाऊच्या काळापासून त्या काळापासून झालेलं हे मंथन आहे. आणि त्या मंथनातून येत टप्प्यात आजचा पुरोगामी महाराष्ट्र आहे. या पुरोगामी महाराष्ट्रात सुद्धा जातीय संघर्ष झाले नाहीत असं नाही, परंतु जातीय संघर्ष रोखण्यासाठी आणि सामाजिक तेढ बाजूला ठेवून राष्ट्रीय एकात्मता घडवण्यासाठी महाराष्ट्रामधूनच विचारवंत तयार झालेत आणि त्यांनीच भक्कमपणानं आधार दिला. एवढंच नव्हे तर पुढे या देशाची धर्मनिरपेक्ष घटना, सर्व समाजाला सामावून घेणारी घटना महाराष्ट्रामध्येच जन्म घेतलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. जागतिक स्तरापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कीर्ती त्यांनी कर्तृत्वातून दिली. त्याला हे पोषक वातावरण भेटत गेलं, त्यामुळे झालं. बाबासाहेबांनाही खूप संघर्ष करावा लागला, नाही अशातला भाग नाही. याचं श्रेय कुठल्या एका समाजाला किंवा कुठल्या एखाद्या विशिष्ट शक्तीला जात नाही. सगळ्यांनीच हा समंजसपणा दाखवला आणि या सगळ्यांच्या समंजसपणातून हा आजचा जो महाराष्ट्र उभा आहे तो असा आहे. आणि देशालाच नव्हे तर जगाला सुद्धा हा दिशादर्शक ठरवणारा आहे, दिशा देणारा आहे. इथे अनेक सामाजिक चळवळी उदयाला आल्या, इथे अनेक शैक्षणिक चळवळी उदयाला आल्या. देशामध्ये घडणाऱ्या बहुतेक पहिल्या घटना ह्या प्रकर्षाने महाराष्ट्रामध्येच घडल्या. कारण देशामध्ये कुठेही स्वराज्य निर्माण व्हायच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये स्वराज्य निर्माण झालं. ही भूमी आपली आहे, आपणच इथले राज्यकर्ते असलो पाहिजेत, आपणच इथल्या योजना राबवल्या पाहिजेत, आपणच आपले उद्धार करते आहोत, ही जी भावना निर्माण झाली त्याला ही पाठीमागची पार्श्वभूमी आहे. राष्ट्रमाता जिजाऊ आहे, सावित्रीबाई फुले आहेत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुढे मराठा साम्राज्यामध्येच निर्माण झालेले आहेत. त्याच्यानंतर राजर्षी शाहू, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अनेक क्रांतीवीर झालेले आहेत, महर्षी कर्वे झालेले आहेत, अनेक लोकहितवादी झालेले आहेत. याच भूमीमध्ये बाळ गंगाधर टिळक सुद्धा जन्मलेले आहेत. ह्या सगळ्या घटना आहेत. कदाचित विचारधारेमध्ये थोडीशी तफावत असेल, परंतु जे मूळ सूत्र आहे. आता एक विडंबना म्हणा, काही म्हणा, की महाराष्ट्र हे देशातलं असं राज्य आहे, या राज्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जर धम्मचक्र परिवर्तन कुठं झालं असेल बुद्धाच्या नंतर, तथागत गौतम बुद्धांनी पहिल्यांदा बौद्ध धर्माची स्थापना केली, रुजवला बौद्ध धर्म. भारतीय उपखंडाच्या पल्ल्यावर सुद्धा बौद्ध धर्म गेला होता. अशोक सम्राटाच्या काळामध्ये बुद्धांनी स्थापन केल्याच्या नंतर अशोक सम्राटाच्या काळापर्यंत तो, हर्षवर्धनच्या काळापर्यंत तो वृद्धिंगत होत गेला, भारतीय उपखंडामध्ये पसरला. नंतर मध्ये मरगळ आली, वैदिक धर्म वगैरे सगळ्या प्रक्रिया परत होत गेल्या. त्याच्यानंतर धम्मचक्र परिवर्तनाची जी चळवळ आहे ती चळवळ नव्यानं पुनरुज्जीवित झाली. ती महाराष्ट्रामध्ये नागपूरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुढाकारातून. हे पुरोगामी चळवळीचं लक्षण आहे, हे सुसंस्कृत महाराष्ट्राचं लक्षण आहे. जे विचार जगाला दिशा देणारे होते ते लोप पाहू न देता पुन्हा नव्यानं पुढे आणायचे. म्हणजे जिजाऊचा विचार, गौतम बुद्धाचा विचार, तो जिजाऊचा विचार, जिजाऊचा विचार, तो महात्मा फुलेंचा विचार, महात्मा फुलेंचा विचार,
तो डॉक्टर बाबासाहेबांचा विचार आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारानं क्रांती केलेलं ठिकाणी याच महाराष्ट्रामधलं नागपुरामधलं दीक्षाभूमी ही एक इथे या ठिकाणी क्रांती घडते। दुसरा याला विरोधाभास आहे, याच महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सुद्धा स्थापना होते, त्याचे उद्गाते महाराष्ट्रीयनच आहेत। ठीक आहे, विचारधारेमध्ये फरक असेल, परंतु महाराष्ट्राच्या मातीमध्ये नेतृत्व गुण निर्माण करण्याचं जे मोलाचं कार्य आहे, ही जी सुप्त अवस्था आहे ती विकसित करण्याचं काम जिजाऊनं जी स्वराज्याची हाक दिली आणि आपण राज्यकर्ते होऊ शकतो, आपण प्रशासन कुशल पद्धतीनं चालवू शकतो, आपण चांगल्या पद्धतीनं या देशाचं, या समाजाचं, या जगाचं नियोजन करून लोकांना चांगलं जीवन जगण्यासाठीचे मार्ग उपलब्ध करू शकतो आणि त्यांच्या बरोबरीनं आपण सुखा समाधानानं राहू शकतो। ही बीजं जी जिजाऊंनी रुजवली, ही स्वराज्याच्या माध्यमातून रुजवली आणि याच स्वराज्याच्या माध्यमातून पुढचा आपला देशाचा, राज्याचा, महाराष्ट्राचा इतिहास घडलेला आहे। आता अनेक पाहतो आपण, एक राज्यकारभार त्या काळात एक दिवाणी पद्धती होती, मुलकी पद्धती होती, सरदार करायचे, सुभेदार असायचे, देशमुख असायचे, पाटील असायचे, मामलेदार असायचे, ही एक त्या काळात राज्य करण्याची पद्धत होती। आजच्या काळात काय तीच पद्धत आहे, थोडं त्याला शासकीय स्वरूप दिले। मला एक सांगा की त्या काळामध्ये राष्ट्रमाता जिजाऊ ज्यावेळेस राज्यकारभार पाहायच्या कुठलीही साधनं त्यांच्याकडे त्या काळामध्ये नव्हती, काय सॅटेलाइट नव्हतं, फोन नव्हते, वाहतुकीच्या काही एवढ्या व्यवस्था नव्हत्या। अशा काळामध्ये पकड ठेवणं, जिथं की कधीही कुठल्याही घटनेचा उद्रेक होईल, जे श्रीमंत लोक आहेत, ताकदवान लोक आहेत, शस्त्र बाळगणारे लोक आहेत, कधी कुणावर अत्याचार करू शकत होते, अशा काळात मा जिजाऊंनी बाल शिवरायाला घेऊन कशा पद्धतीनं तिथली मुलकी व्यवस्था स्थापन केली असेल, कर गोळा करण्याची व्यवस्था केली असेल, किंवा गोरगरिबांना संरक्षण देऊन त्यांचं आयुष्य चांगलं राहण्यासाठी केली असेल, त्यांच्या अनेक न्यायनिवाड्यावरून लक्षात येतं। आज ही जी ग्रामीण व्यवस्था आहे, मुलकी व्यवस्था आहे, जी देशमुखी पाटीलकी आहे, ती आता आपण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये परावर्तित केली। बाबासाहेबांना घटनेमध्ये 40वां कलम ठेवलं होतं, त्याच्यामध्ये मार्गदर्शक सूचीमध्ये महात्मा गांधींनी काही त्याचा समावेश करायला लावला। पुढे 73वी घटना दुरुस्ती झाली। 73व्या घटना दुरुस्तीनं ग्रामपंचायतींना अधिकार दिले, ग्रामपंचायतींना अधिकार दिले, जिल्हा परिषद आहेत, काही ठिकाणी पंचायत समिती आहेत, काही राज्यात नाही आहेत। एका गावामध्ये जवळपास 20-25 अधिकाऱ्यांचा, कर्मचाऱ्यांचा ताफा शासनानं आपल्याला दिलेला असतो। एका ग्रामपंचायतमध्ये 7 मेंबर, 9 मेंबर, 11 मेंबर, 15 मेंबर अशी असतात। नगरपालिकेमध्ये जास्त असतात। मग देशाची एक संसद आहे, विधानसभा आहे, ही एक रचना आहे आणि ही रचना करण्यासाठी एक देशाची घटना आहे जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्यक्षात लिहिली, घटना समितीनं मिळून त्याच्यावर विचारमंथन केलं, मंजुरी दिली, हा सगळा भाग त्याच्या पाठीमागचा। म्हणजे एक कायद्याचं अधिष्ठित राज्य घटना तयार करून या देशाला लागू केली। त्या घटनेच्या अनुषंगानं शेकडो कायदे केले, त्या कायद्याच्या अनुषंगाने एक व्यवस्था लावून दिली आणि त्या व्यवस्थापनातून स्थानिक स्वराज्य संस्था असतील, तुमचं विधानसभागृह असेल, राज्यसभागृह असेल, संसद असेल देशाची, राज्याची, हा सगळ्यांचा कारभार पाहत असतो। हा कारभार पाहत असताना कायद्याचं संरक्षण आपल्याला असताना कितीही गुंतीची व्यवस्था, किती अडचणी आपल्याला जातात, हे तुम्ही आम्ही दररोज पाहतो। आणि म्हणून आजही जर एखाद्या गावातला तरुण राजकारणामध्ये जर प्रवेश करतो म्हणला तर घरातून एकही खुल्या मनाने त्यांना म्हणत नाही की राजकारणात प्रवेश कर म्हणून, सगळे त्याला विरोध करतात। जी परंपरागत, याचाच फायदा परंपरागत राजकीय घराणे उचलतात आणि ती परंपरागत राजकीय घराणेच नंतर मग समजा आज वडील आमदार आहेत, उद्या मुलगा आमदार होतो, मुलगा आमदार झाला की पुन्हा त्याचा मुलगा आमदार, त्याचा मुलगा आमदार, आणि ही एक 52 घराण्यामध्ये इथली महाराष्ट्रातील राज्यसत्ता विभागलेली आहे असं म्हणतात। देशाची अवस्था त्याच्यापेक्षा काही वेगळी नाही आणि सगळेच जण तेच पाहतात। पण ही सगळी व्यवस्था असताना ही हाल आहे। तर त्या काळात जिजाऊंना, ह्या सगळ्या प्रस्थापित राजकीय घराण्यांना, जे सर्वशक्तिमान होते, सशस्त्र होते, सगळ्या गोष्टी त्यांच्या हातामध्ये होत्या, जिजाऊकडे तर त्या मानाने काहीच नव्हते। पती कर्नाटकामध्ये, इकडं बाल शिवबा, सुभेदारी, 5 शाह्या, त्याच्यामध्ये इकडून 5 शत्रू, सगळे एकीकडून औरंगजेब, आदिलशाही, निजामशाही, बरीदशाही वगैरे वगैरे, त्या सगळ्यांचा वेढा पडलेला आणि तिथं हाताशी फक्त एक 5-25 गावची जहागिरी असताना स्वतःचं स्वराज्य निर्माण करण्याचं बीज ती माता आपल्या मुलामध्ये रोवते आणि तो संकल्प सिद्धीला नेऊन संपूर्ण जगासमोर मांडते आणि संपूर्ण जगामध्ये अशी आदर्श राज्यसंस्था निर्माण करते। आज त्या राज्यसंस्थेचा अभ्यास करून या देशाची घटना तयार करत असताना अनेकदा ह्या स्वराज्याच्या संहितेचा विचार करावा लागतो।
म्हणजे त्या मातेनं किती दूरचा विचार केला असेल, किती मोठी जोखीम पत्करली असेल. ती जोखीम पत्करण्याचं सामर्थ्य जर आजची घराघरातली आई दाखवू शकली, ती जोखीम पत्करण्याचं सामर्थ्य आज मुलगा दाखवू शकला, आणि भांडणं करणं, दारू पिणं, पार्ट्या देणं, मतं विकणं, ह्या सगळ्या गोष्टीला आळा घालून एक निडर मनानं आम्ही तुमची आहोत, तुम्ही आमची आहात, या मातीशी आम्ही गद्दारी करणार नाहीत, या मातीशी आम्ही विमान बाळगूनच काम करू, या धारणेतून जोपर्यंत इथला समाज जिजाऊचा आदर्श घेऊन येत नाही तोपर्यंत कितीही कायद्याच्या चौकटी दिल्या, कितीही संरक्षण दिले, तरीही ह्या स्वराज्याला तरीही ह्या यंत्रणेला स्वराज्याचं रूपांतर, स्वराज्याचं स्वरूप येणं आणि त्या स्वराज्याचं सुराज्यात रूपांतर होणं हे शक्य होणार नाही. हे फक्त करू शकतो जिजाऊचा विचार, डॉक्टर बाबासाहेबांचा विचार, महात्मा ज्योतिबा फुलेंचा विचार. त्याच्यासाठी समाज, संशोधन, प्रबोधन आणि लोक चळवळ हाच मार्ग असू शकतो. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य उभं केलंय ते फक्त लढाया करून नाही, शस्त्रास्त्राच्या बळावर नाही, तर त्यांनी लोक चळवळीतून उभं केलंय. छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई ही फक्त तलवारी बंदुकांची लढाई नव्हती, तलवारी तोफांची लढाई नव्हती. छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई ही हिंदू मुसलमानांची लढाई नव्हती. छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई ही 2 घराण्यातली, 3 घराण्यातली किंवा 2 राज्यातली, 4 राज्यातली नव्हती. छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई ही आत्मबळाची होती. छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई ही आपल्या लोकांचं आयुष्य उभं करण्यासाठी होती. छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई आपण या भूमीत जन्मलो तर या भूमीचे पालन करते, या भूमीचे पुत्र, या भूमीचं सर्व काही आपण आहोत आणि ही भूमी सर्व काही आपली आहे. या भूमीचं व्यवस्थापन, या प्रदेशाचं व्यवस्थापन आपणच इतरांपेक्षा चांगलं करू शकतो आणि या भूमीतल्या लोकांचं आयुष्यमान सुधारू शकतो. हा विचार राष्ट्रमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये रुजवला. शहाजीराजांनी त्याला साथ दिली आणि सगळ्या 18 पगड जाती संपूर्ण महाराष्ट्र एका सूत्रामध्ये बांधण्यामध्ये ते यशस्वी झाले. ते त्यांच्या आत्मसमर्पणाच्या, एकमेकांमध्ये मिसळण्याच्या, सर्वांना सोबत घेऊन चालण्याच्या प्रवृत्तीमुळं आणि म्हणूनच औरंगजेबासारख्या एखाद्या म्हणजे अख्ख्या भारतखंडावरती राज्य असणाऱ्या सम्राटाला टक्कर देऊन त्याला महाराष्ट्राच्या नवे मराठवाड्याच्या वेरूळ, योगायोग वेरूळ ही भोसले घराण्याची सत्ता आहे, उगमस्थान आहे आणि त्याच वेरूळच्या जवळच खुलताबादला त्याच सर्वसत्ताधीश सम्राटाची कबर खोदण्याचं जे कार्य या महाराष्ट्राकडून घडलेलं आहे त्याचे सगळे संस्कार हे जिजाऊच्या शिकवणीमध्ये आहेत. ह्या जिजाऊनं या स्वराज्याला जे काही दिलं, या महाराष्ट्राला जे काही दिलं, या मातीला जे काही दिलं त्याच्यामधून हे निर्माण झालेले आहेत आणि म्हणूनच आजचा हा दोष, आजचा हा प्रदेश आपल्याला पाहायला मिळतो आहे. एवढंच नाही तर हे सगळं करत असताना जिजाऊनी कुणाबद्दलही अपपर भाव बाळगला नाही. आज एखादा शत्रूच्या गोटात असेल, त्याला आपल्यामध्ये जर नव्याने येत असेल, आता तुम्ही बघितलं ते बाजी पासलकर वगैरे, धर्मांतर वगैरे, हे कुठल्याही याच्यामध्ये न अडकता सर्व समावेशक छत्रपती शिवाजी महाराज निर्माण करणं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून सर्व समावेशक स्वराज्य स्थापन करणं आणि त्या स्वराज्यानं जागतिक तत्ववेत्यांना मार्गदर्शन करून पुढे जेव्हा जेव्हा या देशामध्ये लोकशाहीचा विचार येतो, जेव्हा जेव्हा या देशामध्ये आदर्श राज्य संस्थेचा विषय येतो, जेव्हा जेव्हा या देशामध्ये विधायक संघर्षाचा विषय येतो, जेव्हा जेव्हा या देशामध्ये सर्वसामान्य माणसाच्या उत्थानातून फार मोठी राजकीय क्रांती घडू शकतो हा विषय होतो, त्यावेळेस जिजाऊंनी निर्माण केलेल्या छत्रपती शिवरायांचा स्वराज्याचा संदर्भ येतोच येतो. आणि ही कृतज्ञता समाजातल्या, देशातल्या सर्व स्तरातल्या विद्वानांनी, धुरीणांनी, धोरणकर्त्यांनी मान्य केलेली आहे आणि वेळोवेळी त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलेलं आहे. हेच जिजाऊचं कर्तृत्व आहे, हेच जिजाऊचं स्वत्व आहे, हेच जिजाऊनं आम्हाला दिलेलं बाळकडू आहे. आणि ह्याच बाळकडू घेऊन आज महाराष्ट्र एक सर्वांच्या मार्गदर्शकांच्या आणि सर्वांसोबत हिरिरीनं आघाडीवर असण्याच्या भूमिकेतून आज वावरतो आहे आणि देशही त्याच भूमिकेमधून वावरतो आहे. हे जे लेणं आहे, हे जे देणं आहे, हे जे कर्तृत्व आहे, हे जे व्यक्तिमत्व आहे, हे आम्हाला लाभलं, त्याचे पाईक म्हणून आम्ही जगतो आहोत आणि त्याचे पाईक म्हणून आम्ही जगाला काहीतरी देण्यासाठी समर्थ झालो आहोत. हे सगळं त्या मा जिजाऊची कर्तपगारी आहे. म्हणून आज उद्याचा जन्मोत्सव आहे. शिंदखेड राजामध्ये
आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी मराठा सेवा संघाची स्थापना केली. शिंदखेड राजाला दरवर्षी कार्यक्रम घेतात. तिथं सगळे संपूर्ण महाराष्ट्रातले स्वराज्यप्रेमी सगळे त्या ठिकाणी जमत असतात. तो कार्यक्रम तिथं उद्या होतो आहे. लाखोच्या संख्येमध्ये ती संख्या वाढत गेलेली आहे. आणि ही मराठा सेवा संघाची जी चळवळ आहे, जी पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी उभी केलेली आहे, ही जिजाऊच्या स्वराज्याचं एक सूत्र पकडून केलेली आहे. जरी मराठा सेवा संघ असला तरी पण मराठा सेवा संघाला, मराठा समाजाला सर्वसमावेशक व्यापक स्तरावर जाणं आणि जी काही मध्ये वैदिक प्रवृत्तीच्या लोकांनी जी काही समाजामध्ये तेढ निर्माण होण्यासाठीचं जे कलुषित वातावरण निर्माण केलेलं होतं, ते वातावरण दूर करून सर्व समाजाला एकत्र आणण्याचं काम, आणि बौद्ध असो, महार असो, मराठा असो, माळी असो, साळी असो, हे सगळ्यांचे वंश परंपरागत जर आपण वंशावळ काढली तर ती वंशावळ शेवटी एकाच ठिकाणी जाऊन मिळते. ह्या जाती वेगवेगळ्या कारणामुळे जरी वेगळ्या झाल्या तरी या जातींचा आत्मा एकच आहे. या जातींचा आत्मा म्हणण्यापेक्षा या जातींचं मूळ एकच आहे. हे एकमेकांचे भाऊबंधच आहेत. यांची वंश परंपरा वेगळी नाही, हे प्रकर्षानं खेडेकर साहेबांनी सुद्धा मांडलेलं आहे. आणि मधी जी विकृतीची जी घटना घडत होत्या त्याचं सामाजिक अभिसरण घडवून या निमित्तानं पुन्हा एकदा सर्व समाज एकत्र यावा आणि जिजाऊच्या जन्मोत्सवानिमित्त पुन्हा एकदा हा महाराष्ट्र, हा भारत हे जागतिक उत्थानाच्या दृष्टिकोनातून मार्गक्रमित व्हावा, त्याच्या पूर्वसंध्येला मला या पुरोगामी विचार मंचाच्या वतीनं आपणा सर्वांसमोर एक तासभर हितगुज साधण्याची संधी पुरोगामी विचार मंच नाशिक यांनी दिली त्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो. आणि मा जिजाऊच्या चरणी आणि सावित्रीबाई फुलेंच्या चरणी वंदन करून मी माझे व्याख्यान या ठिकाणी थांबवतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीमराय.